नमस्कार मित्रांनो बघा, तुम्हाला इथे स्क्रीनवर एक मजेदार असं कोडं दिसत आहे दिवसांची रिलेटेड. अनेक ठिकाणी आज म्हणजे हे कोडं फिरत आहे. तुमच्या देखील रील्स किंवा शॉर्ट्सवर तुम्ही बघितलं असाल. तर कोडं कसं आहे बघा, उद्या शनिवार किंवा रविवार नाही, काल मंगळवार किंवा बुधवार नव्हता, आज सोमवार किंवा गुरुवार नाही, तर आज कोणता वार आहे. म्हणजे एकदम कन्फ्युज करणार असं कोडं आहे. आणि या कोड्याचं जे स्पष्टीकरण आहे, उत्तर आहे, ते आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो. तत्पूर्वी तुम्ही व्हिडिओ पॉज करा, एक 5 मिनिटं वेळ घ्या आणि हे कोड येतं का बघा, आजचा कोणता वार असेल याचं उत्तर तुम्ही काढा आणि त्याच्यानंतर मग पुन्हा व्हिडिओ चालू करून तुमचं उत्तर बरोबर आहे की चूक आहे त्याची खात्री करा. चला तर तुम्ही कोड सोडवायला घ्या. चला तर मंडळी, कोडं तुम्हाला सुटलं असेल, उत्तर काढलं असेल. आता या कोड्याचं आपण उत्तर कसं काढायचं ते इथे बघूया. बघा, कोडं आधी नीट वाचून घेऊया. उद्या शनिवार किंवा रविवार नाहीये, काल मंगळवार किंवा बुधवार नव्हता, आज सोमवार किंवा गुरुवार नाही, तर आज कोणता वार आहे. बघा मित्रांनो, इथं फक्त आपल्याला कन्फ्यूज केलेलं आहे. काल काय नव्हतं, आज काय नाहीये, उद्या काय नसेल, या गोष्टींची आपल्याला फक्त इथं माहिती दिलेली आहे. कन्फ्यूज केलेलं आहे कारण सगळे वार दिसत आहेत आपल्याला. पण इथं आपण कन्फ्यूज होऊन जायचं नाही. आपण स्टेप बाय स्टेप इथं कोणता वार आज असू शकतो याचं उत्तर काढायचंय. बघा, तर बघा आता इथं पहिलं वाक्य बघा, उद्या शनिवार किंवा रविवार नाही, या वाक्याचा फक्त विचार करूया. बघा, उद्या मित्रांनो शनिवार नाहीये आणि उद्या रविवार सुद्धा नाहीये. मग समजा उद्या जर शनिवार आहे असं आपण म्हटलं असतं तर आज वार असतं शुक्रवार, बरोबर. उद्या जर शनिवार आहे म्हटलं असतं तर आज शुक्रवार असता. आणि उद्या जर रविवार आहे असं म्हटलं असतं तर आज असतं शनिवार, बरोबर ना. लक्षात येते का? उद्या शनिवार आहे असं जर म्हटलं असतं तर आज आला असता शुक्रवार. आणि उद्या रविवार आहे असं जर म्हटलं असतं तर आज आला असता शनिवार. परंतु त्याने असं म्हटलं की उद्या शनिवार पण नाही आणि उद्या रविवार पण नाही. मग जर शनिवारी उद्या नसेल आणि उद्या रविवार पण नसेल, याचाच अर्थ आज शुक्रवार पण नाहीये आणि आज शनिवार सुद्धा नाहीये. म्हणजे हे जे दोन दिवस आहेत ते आपल्या या आजच्या दिवसाच्या उत्तरातून गेलेले आहेत. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी आज शुक्रवार पण नाही आणि आज शनिवार पण नाही, हे आपल्याला या पहिल्या वाक्यावरून कळालेलं आहे. आता दुसरं वाक्य बघा, काल मंगळवार किंवा बुधवार नव्हता. काल मंगळवार पण नव्हता आणि काल बुधवार सुद्धा नव्हता. आता समजा काल जर मंगळवार असता, तर जर काल मंगळवार असता तर आज कुठला वार आला असता? कालचा वार मंगळवार होता, आजचा वार बुधवार आला असता. बघा, बुधवार. काल जर मंगळवार असता तर आज वार बुधवार असता आणि काल जर बुधवार असता, काल बुधवार होता असता तर आज आला असता गुरुवार. बुधवार आणि गुरुवार. परंतु त्याने असं म्हटलंय की काल मंगळवार पण नव्हता. मग जर काल मंगळवार नसेल तर आज बुधवार येणार नाही. आणि काल बुधवार पण नव्हता, जर काल बुधवार नसेल तर आज गुरुवार येणार नाही. म्हणजे आपल्या उत्तरातून बुधवार आणि गुरुवार हे दोन्ही वार निघून गेलेले आहेत या दुसऱ्या अटीवरून. ओके, आता तिसरी अट आली. तिसरी अट काय म्हणते बघा, आज सोमवार किंवा गुरुवार नाही. स्पष्ट सांगितलंय, आज सोमवार पण नाही आणि आज गुरुवार सुद्धा नाही. आज सोमवार पण नाही आणि आज गुरुवार पण नाही. हे दोन दिवस आजच्या दिवशी नाहीयेत. चला, झालं. आता राहिले काय मग बघा, एक तर आज सोमवार नाहीये. मंगळवार बघा, याच्यामध्ये दिसतोय का तुम्हाला? मंगळवार कुठेच दिसत नाही तुम्हाला, बरोबर. याचा अर्थ आज मंगळवार असू शकतो. आज मंगळवार असू शकतो. बुधवार नाहीये, गुरुवार नाहीये, शुक्रवार नाहीये, शनिवार नाहीये आणि रविवार आहे का बघा या लिस्टमध्ये? रविवार या लिस्टमध्ये कुठेच दिसत नाही. म्हणजे एक तर आज मंगळवार असू शकतो किंवा आज रविवार असू शकतो. म्हणजे मंगळवार किंवा रविवार हे या कोड्याचं उत्तर असणार आहे. आलं की नाही उत्तर? बघा मित्रांनो, म्हणजे फक्त आपल्याला स्टेप बाय स्टेप आपल्याला नको होतं ते आपण बाजूला काढलेलं आहे आणि जे पाहिजे होतं ते आपल्याला इथं मिळालेलं आहे. तुमचं उत्तर काय आलेलं आहे खात्री करा. ज्याचं उत्तर बरोबर आलं असेल, व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन. आणि कमेंट करा की माझं उत्तर बरोबर आलेलं आहे. आणि हे कोड आवडलं असेल तर लाईक अजिबात करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. आणि तुमच्याकडे जर काही अशी मजेदार मनोरंजक कोडी असतील तर ती नक्की कमेंटमध्ये टाका. आपण त्या कोड्यांचं सुद्धा उत्तर या ठिकाणी या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शोधून पाहूया. चला तर मित्रांनो, भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.